आपण अनेकदा ऐकतो की वैयक्तिक नातेसंबंध, संशय, मालकीभाव आणि अहंकार यातून गुन्हे जन्माला येतात. मात्र जेव्हा एक महिला दुसऱ्या महिलेच्या जीवावर उठते, तेव्हा तो प्रकार केवळ गुन्हा न राहता समाजासाठी गंभीर इशारा ठरतो. नागपूर शहरात पुन्हा एकदा नात्यांच्या गुन्ह्यातून उभा राहिलेला अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारा प्रकार समोर आलाय. पाचपावली परिसरात घडलेल्या या घटनेत एका महिलेने थेट दुसऱ्या महिलेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे संपूर्ण शहर हादरलाय. या प्रकरणातील मुख्य आरोपी महिला बुलबुल बागडे ही सोशल मीडियावर रील स्टार म्हणून ओळखली जात होती. अपशब्दांचा वापर असलेल्या रील्समुळे ती सातत्याने चर्चेत होती आणि याच कारणावरून तिच्यावर यापूर्वीही गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हीच बुलबुल बागडे एका तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. सर्वांसमोर तोच माझा पती असल्याचा दावा ती करत होती. मात्र प्रत्यक्षात त्या दोघांचं कोणतंही कायदेशीर लग्न झालेलं नव्हतं. या तरुणाचं पारंपरिक पद्धतीने लग्न झालेलं असून युवक आपल्या कायदेशीर पत्नी आणि मुलांसोबत राहत असल्याची बाब समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर मीच त्याची पहिली पत्नी आहे, मला त्या घरात हिस्सा हवा या मानसिकतेतून बुलबुल बागडे हिने टोकाचं पाऊल उचललं. तिने काही गुंडांची साथ घेत यश भावे, वैभव भावे आणि एका अल्पवयीन आरोपीसह त्या युवकाच्या कायदेशीर पत्नीवर थेट प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यादरम्यान आरोपी बुलबुल बागडे हिने चाकूने वार केले आणि परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. मात्र सुदैवाने त्याच वेळी डीबी पथक परिसरात गस्त घालत होतं. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा घातपात टळला. जर हे पथक वेळेवर तिथे पोचलं नसतं तर त्या महिलेचा जीव जाण्याचीही दाट शक्यता होती. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. आज गुन्हेगारी इतक्या टोकाच्या स्तरावर पोचली आहे की वाद, नातेसंबंध आणि संशयातून शस्त्र उचलून दुसऱ्याचा जीव घेण्यापर्यंत मजल गेली आहे. ही घटना केवळ एक हल्ला नाही तर समाजाला हादरवणारा आरसा आहे आणि गुन्हेगारी मानसिकता इतकी बेधडक का होत चालली आहे. नागपूरमधील ही घटना अंगावर शहारे आणणारी आहे आणि प्रशासन, समाज आणि यंत्रणेला गंभीर आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी देखील आहे. कारण गुन्हेगार कोणत्याही रूपात समोर येऊ शकतो, मात्र त्याला रोखण्यासाठी कायदा, सतर्कता आणि तात्काळ कारवाई हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. बरोबर आहे. नेहमीप्रमाणे डीबी पथक आणि पेट्रोलिंग कर्मचारी आणि अधिकारी सर्व गस्तमध्ये असताना अचानक 8:30 वाजताच्या दरम्यान आरडाओरड भांडण होत आहे म्हणलं तर त्या ठिकाणी पखान आणि अंकुश राठोड ह्या लोकांनी तात्काळ धाव घेत त्या ठिकाणी भांडणाच्या ठिकाणी गेले. रेल्वे पटरीच्या बाजूला त्या ठिकाणी 307चा प्रकार घडला. जर वेळेवर जर तिथं टीम नाही पोचली असते तर पुढचा अनर्थ 302 सारखा हा घटना घडली असती. त्या अनुषंगाने तात्काळ आम्ही जे जखमींना दवाखान्यात पाठवले. उपचारा दरम्यान त्यांचे बयान घेऊन कलम 109 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी त्याच ठिकाणी त्या परिसरातील एक रेकॉर्डवर गुन्हेगार यश भावे आणि वैभव भावे यांना पण ताब्यात घेतलं. विधी संदर्भाला नंतर ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यात मुख्य आरोपी जी नागो म्हणून एक बिहाडी आहे, त्याची पहिली बायको ती हिस्सा घेण्यासाठी दुसऱ्या बायकोला जीवानेशी हमला करून ठार मारण्याच्या उद्देशाने आली की यांचे निकल जाने तो मार डालेंगे, ये मुझे हिस्सा होना, ह्या पद्धतीने आरडाओरडा चाकूने हमला केले आणि तिला मदत करणारे दुसरे याच एरियाचे गुन्हेगार होते. अनर्थ यासाठी टळलं की त्या ठिकाणी तात्काळ डीबी पथक हद्दीत होते आणि तात्काळ दखल घेतली आणि भांडण सोडवले. आरोपींना ताब्यात घेतले, जखमीला तिकडे पाठवण्यात आले.